जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. जुन्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळात, जास्त जुना काळ नाही, पण मी लहान असताना सायकली असायच्या ना, त्या सायकलीवर ना मागे ते मडगाडला रबरी पॅड लावायचे. त्याच्यावर खूप चित्रपटांची नावं वगैरे लिहिली असायची आणि एक कॉमन नाव मला बघायला मिळायचं, फिर वही दिल लाया हूँ. तसंच आज मैं फिर वही सब्जेक्ट लाया हूँ. तोच विषय घेऊन आलोय मी. शिवसमाधीचा शोध. किती बोलावं या विषयावर? काय बोलावं मला समजत नाही. सेम डेला एकाच त्याच दिवशी 2 व्याख्यानं. एक माझं फार्मसी कॉलेजला व्याख्यान होतं आणि एक अमोल कोल्हेंचं व्याख्यान होतं शिवजयंतीनिमित्त. कुठेतरी रँडमली आणि मला म्हणजे या जयंतीचा विषय आहे की आदल्या पण मला तसा एक मेसेज आला, की बाबा त्या व्यक्तीने मला सांगितलं की कोल्हे साहेब बोलले की बाबा शिवसमाधीचा शोध फुलेंनी लावला. फार्मसी कॉलेजमध्ये मी याच विषयावर बोललो. आता तेच मी इथे रिपीट करतो, की समाधीचा शोध फुलेंनी लावला आणि पहिली शिवजयंती फुलेंनी साजरी केली. पहिलाच प्रश्न येतो की बाबा केव्हा केली? तारीख काय आहे? त्याचा तपशीलवार मजकूर कुठे लिहिलेला आहे? कोण्या तारखेला केली? 19 फेब्रुवारीला केली, की एप्रिलला केली, का जानेवारीत केली? तिथीनुसार केली की तारखेनुसार केली? तिथीनुसार केली असेल तर तुमचा शिवजयंती तिथीनुसारला विरोध काय आहे? आणि तेव्हा तिथी तारखेचा वाद निवडलेला होता का? आणि तारीख तर आता अलीकडे डिक्लेअर झालेली आहे 20 वर्षापूर्वी. तर फुलेंना तारीख कशी समजली? इथून तर सुरुवात आहे आपली. पहिली शिवजयंती साजरी केली केव्हा? त्याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय आहे आपल्याकडे? इथून तर सुरुवात आहे. माझा एक साधासा प्रश्न असतो, की शिवसमाधी सापडली, शोधली याचा अर्थ शिवसमाधी हरवली असं. हरवायला ती माचीसची डबी आहे का? हा माझा पहिला प्रश्न असतो. हे असं समाजामध्ये खोटं का पसरवलं जातं आणि पसरवलं तर आम्हाला काय त्याच्यापासून आपत्ती आहे? तर आम्हाला अशी आपत्ती आहे, की तुम्ही त्यांना जाऊन विचारा, की तुम्ही हे खोटं का पसरवताय? आमची ही आपत्ती नाही आहे, की फुलेंनी समाधीचा शोध घेतलाय किंवा कोणी आमची आपत्ती आहे, की तुम्ही बिना डॉक्युमेंटचं तुम्ही असं का? म्हणजे लोकं आम्हाला विचारतात, की तुम्ही सिद्ध करा, की बाबा शिवसमाधी फुलेंनी शोधली नाही. येडा आहेस का तू? एखादा खून झाला आणि तुम्ही एखाद्या रँडम माणसाकडे गेले त्याला म्हटलं, की "तू हा खून केला नाही, तू सिद्ध कर." तो म्हणेन, "चुती आहेस का तू?" ज्या व्यक्तीने शिवसमाधीचा शोध फुलेंनी घेतला, हे पहिल्यांदा मांडणी केली, त्या व्यक्तीला आपण जाऊन विचारलं पाहिजे ना, की "बाबा तुमच्याकडे काय त्याचा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे? तुमच्याकडे काय कागद आहे?" तुम्ही आम्हाला येऊन विचारता, की "तुमच्याकडे काय कागद आहे की शोधली नाही याचा?" वेडे-बिडे झाले का रे तुम्ही? तरी सुद्धा आम्ही डॉक्युमेंट्स देतो. माझा या आधीचा सेम या टायटलचा अशाच शीर्षकाचा एक हे आहे, की शिवसमाधीचा शोध. त्याच्यामध्ये फुलेंच्या आधी किती लोकं शिवसमाधीवर गेले याचे मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिलेले आहेत. तिथं मग ते गोविंद पंत जावोत किंवा तिथे मुंबईचे व्हाईसरॉय जावोत किंवा ज्या पद्धतीने प्रबोधनकार ठाकरे लिहितात, की बाबा टिपणीस तिथे पहिल्यांदा गेले किंवा प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळी नावं तिथं मांडलेली आहेत. पण समकालीन त्या काळातल्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये आय रिपीट कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये फुलेंचा उल्लेख नाही. मग हा संदर्भ आला कसा काय? मग हरी नरके आज हयात नाहीयेत. हरी नरके एवढे संधी साधू होते, याला काही मर्यादा नाहीये. हरी नरकेचा संधी साधूपणा कुठे दिसतो? की त्यांनी सांगितलंय, की शिवसमाधीचा शोध फुलेंनी घेतलाय. पण त्यांना फातिमा शेख मान्य नाहीये. फातिमा शेख त्यांना का मान्य नाहीये? की त्यांचं म्हणणं आहे, की सावित्रीबाईंचं त्याच्यामुळे महत्त्व कमी होईल. आता विशेष कसं आहे, की तुम्ही कुठले जेव्हा विचारवंत म्हणवता, तर तुम्ही कुठल्या जातीचे विचारवंत असू शकत नाही. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या जातीचा महापुरुष पुढे करायचा आहे, ही खूप वाईट गोष्ट आहे. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मग तुम्हाला जर का शिवसमाधीचा शोध ही जर का गोष्ट मान्य असेल, तुम्हाला फातिमा शेख सुद्धा मान्य असायला काही हरकत नाहीये. फातिमा शेख हे कॅरेक्टर बनवणारा दिलीप मंडल स्वतः लिहितो, की बाबा मी हे चुकून बनवलेलं आहे, माझी चूक झालेली आहे. आता लोकं दिलीप मंडलला सांगतात, "तुला माहीत नाही, तू शहाणपणा करू नको." हे खरं पात्र होतं. कुठं होतं? एका पत्रामध्ये एक उल्लेख येतो, की फातिमा कुरकुर करणार नाही. ते कुरकुर न करणारी फातिमा पहिली स्त्री शिक्षिका झाली, पहिली मुस्लिम स्त्री शिक्षिका झाली. आपल्या समाजाला समज म्हणून लाज वाटत नाही का या गोष्टीची? की एक गोष्ट 10 वेळा समजा पुरोगाम्यांनी तुम्हाला सांगितली, तर ती तुम्ही सत्य मानून घेता. खरोखर स्तन झाकण्याचा टॅक्स होता आणि त्याच्यात अरे बाबा ह्या गोष्टींना एव्हिडन्सेस लागतील ना, पुरावे लागतील ना, कागद लागतील ना, तुमच्या तर्कांचं आम्ही का लोणचं घालायचं का? 2 वर्ष ते 2-2.5 वर्ष मला लागले शिवसमाधीचा शोध खरोखर पहिल्यांदा उल्लेख कुठे आला? नरकेंनी मला ब्लॉक केलं, कधी त्यांनी सांगितलं नाही. नरकेंनी कधीच कोणाला सांगितलं नाही. ते दीनबंधूच्या एका बातमीचा ते नेहमी उल्लेख करायचे. दीनबंधू हे फार नंतर आलेलं आहे. शिवसमाधीच्या शोधाच्या खूप नंतरचं आलेलं आहे. ते उत्तरकालीन आहे, ते समकालीन नाही. पण तरी प्रेमापोटी किंवा खूप जास्त उत्साहापोटी त्याने ते छापलंय. त्याने सुद्धा त्याला काय डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. मग मला पंढरीनाथ पाटील यांच्या फुलेंच्या चरित्रामध्ये एक उल्लेख सापडला. तो उल्लेख असा होता, की त्याच्यामध्ये सुद्धा फुलेंनी शिवसमाधी शोधली असा शब्द वापरलेला नाहीये. दीनबंधूला त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे, की शिवसमाधी जेव्हा आम्ही जेव्हा शिवसमाधीला भेट दिली हां, लक्षात घ्या. म्हणजे काय मला सांगा शोध येतील कसं? काय ब्लूप्रिंट होती का त्यांच्याकडे? हां, 3 दिवस ते गेले आणि 3 दिवस त्यांना सापडलीच नाही. कोण सांगितलंय? तुम्ही एक काहीतरी त्याच्यावर एक कथा लिहिली 3 दिवस गेले मग राहिले कुठं? मग ते जेवणाचं साहित्य 3 दिवस सोबत घेऊन गेले होते का? त्यांनी तिथं चूल मांडली का? आणि मग तिथं सांगतात, की तिकडून तो एक ब्राह्मण चालत येत होता आणि तो म्हणतो या कुंभटाची कुठं पूजा करतो. तो ब्राह्मण तिकडे काय जंगलात काय करायला गेला होता तिकडे? एकटाच?
तुम्ही म्हणता की बाबा ते निबिड अरण्यामध्ये ते कुठेतरी लपलेली होती समाधी आणि ती शोधायला 3 दिवस लागले. मग तो ब्राह्मण काय तिथं पतंग उडवायला गेला होता का? कोणासोबत गेला होता? काय करायला गेला होता तिथे? या अशा पद्धतीच्या कथा, स्वतःच्या डोक्याचा मेंदूचा वापर आम्हाला करायचा नाही. म्हणजे काहीही बकलतात. ते अमोल मिटकरीचं एक भाषण आहे. त्याच्यामध्ये तो सांगतो की बाबा छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे वाहत आले आणि राधा पर्टिनीने ते वस्त्रांवरून ते ओळखले. मला सांगा म्हणजे राजेशाही वस्त्र म्हणून ते ओळखले. याच्यात इतक्या चुका आहेत ना या कथेत, त्याच्यावर मी स्पेशल एका तासाचा व्हिडिओ होऊ शकतो. पण साधा एक विषय आहे की 40 दिवसाच्या हालअपेष्टा करून महाराजांची चामडी काढण्यात आली. हे सांगताना वाईट वाटतं, पण आपण एक प्रॅक्टिकली थोडा विचार करू की बाबा ते काढताना महाराजांच्या शरीरावरचे वस्त्र तसेच ठेवले असतील का? ठीक आहे, आपण मान्य करू बाबा काही कटी वस्त्र वगैरे त्याच्यावरून ते, पण 40 दिवस जीर्ण झालेलं वस्त्र कोणताही परीट, कोणताही धोबी, कुठलाही कितीही एक्सपर्ट असो, तो 40 दिवस जीर्ण वस्त्र कसं काय ओळखू शकेल? त्या काळामध्ये अरे आजही 40 दिवसाच्या रक्ताचे डाग पडलेल्या जीर्ण झालेला कपडा ओळखायला तुम्हाला फॉरेन्सिकचा आधार घ्यावा लागेल. त्यानंतर ती गेली पाटीलवाड्यामध्ये, मग तिथून ती महारवाड्यात गेली, तिच्याकडे स्कूटी होती का? आणि तोपर्यंत ते तुकडे तरंगेत राहिले का? काय फालतूगिरी आहेत रे? तुम्हाला स्वतःच्या अकला नाही आहेत का? आणि लोक चुत्यासारखे टाळ्या वाजवत आहेत समोर. आज या शिवसमाधीच्या शोधाची कथा सुद्धा अशीच आहे. ते पाटील लिहितात की बाबा त्याच्यानंतर काय झालं, पुढे काय घटनाक्रम घडलाय. तर पुढे त्यांनी लिहिलेलं आहे की फुलेंनी त्या शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केले. तिथे शिवजयंतीचा पण उल्लेख नाही. आणि प्रयत्न केले, त्याचा पुढे काय झालं याचा कुठेही काही उल्लेख नाहीये. पुढे काय झालं त्याची प्रयत्नासाठी त्यांनी सोबत कोणाला घेतलंय? तर प्रयत्नांसाठी त्यांनी सोबत घेतलेलं आहे चाफळच्या स्वामींना, म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायी रामदासी लोकांना त्यांनी सोबत घेतलं की बाबा निधी संकलन करण्यासाठी. आता ही गोष्ट पूर्ण सांगा ना तुम्ही नरकेंना म्हणा. आम्ही शिवसमाधीचा शोध फुलेंनी घेतलाय मान्य करू, पण शिवसमाधीचा शोध घेणाऱ्या फुलेंना समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून मान्य होते, त्यांनी चाफळच्या स्वामींची मदत घेतली, हे तुम्हाला मान्य आहे का? आता तर नरके नाही आहेत, पण त्यांच्या अनुयायांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. एका कागदावरून, एका पत्रावरून ज्याच्यामध्ये शोध आणि जीर्णोद्धार ह्या दोन्ही गोष्टींचा उल्लेख नाहीये. जीर्णोद्धार केला, त्याच्यासाठी प्रयत्न केल्याचा उल्लेख आहे, पण जीर्णोद्धार केला आणि समकालीन कुठलाही डॉक्युमेंट समग्र फुले वाङ्मयामध्ये कुठेही लिहिलेलं नाहीये. कुठल्याही समकालीन महात्म्याने, कुठल्याही समकालीन विचारवंताने, कुठल्याही समकालीन महापुरुषाने याची पुष्टी केलेली नसताना केवळ एका व्यक्तीच्या सांगण्यावरून, त्या नरकेंच्या सांगण्यावरून, ज्यांना छगन भुजबळ हे आधुनिक फुले वाटायचे, त्या नरकेंच्या सांगण्यावरून तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बाबा नरके बोलले, देव बोलले, म्हणून आम्ही आता हे म्हणणार की बाबा ही शिवसमाधीचा शोध फुलेंनीच घेतलेला आहे? माझं असं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्युमेंट्स द्या. आणि हे सगळं तुम्हाला फापट पसारा करायचा कशाला आहे? कारण की तुम्हाला टिळकांचं महत्व कमी करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एखादी ब्राह्मण फिगर असली की त्याला तुम्हाला विरोधात एखादी फिगर उभी करायची आहे. सर्वपल्ली राधाकृष्णनने काय केलं? सर्वपल्ली राधाकृष्णन जेव्हा परदेशामध्ये गेले, त्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांना रिसीव्ह करायला तिथले प्रतिष्ठित लोक, इंग्लंडची राणी स्वतः त्यांना रिसीव्ह करायला गेलेली आहे आणि रेड कार्पेट टाकलेलं आहे सर्वपल्ली राधाकृष्णनसाठी. त्यांनी काय केलं? आणि मग त्यांच्या नावाने शिक्षक दिवस कशासाठी? मग तू तुझी अक्कल वाढव ना, तू तुझा अभ्यास वाढव ना, तुझा आवाका वाढव ना. मग समजेल तुला की सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं काय महत्व आहे, काय महात्म्य आहे. तू सर्वपल्ली राधाकृष्णनचा अभ्यास कर, मग समजेल आपल्याला काय लायकी आहे. रामानुजनच्या वर व्हिडिओ करतोय राव, काल परवाची शेंबडीपुरं, म्हणजे त्याला 0 डिग्री सेल्सिअस माहित नव्हतं, तो त्याच्यात आंघोळ करायचा 0 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याने. तुझ्या बापाने केली का भोसडीच्या? गोट्टरे पाणी 0 डिग्री सेल्सिअसवर, बर्फानं कोण आंघोळ करतंय? तुम्ही घासता का एकामेकाला बर्फ अंगाला? काय आपण बोलतोय? रामानुजनासारख्या तुम्ही गणितज्ञाची तुम्ही अक्कल काढताय फक्त कशासाठी की तो ब्राह्मण होता म्हणून. तुम्हाला सर्वपल्ली राधाकृष्ण मान्य नाही की फक्त ब्राह्मण होते, किंवा तुम्हाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मान्य नाही की फक्त ब्राह्मण होते म्हणून, तर तुम्ही त्याच्या काउंटर काहीतरी फिगर तुम्ही उभ्या करत असता कायमस्वरूपी. ह्या समाजामध्ये तेळ वाढवणारा मुद्दा आहे, ह्या समाजामध्ये दुफळी माजवणारा मुद्दा आहे. तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचा डॉक्युमेंट्स नाही, तुमच्याकडे फक्त दादागिरी आहे. आम्ही मारू, आम्ही झोडू, आम्ही फोडू, आम्ही तोडू, आम्ही बहुजन, आम्ही घुसून मारू, आणि असं कसं बोलता, आणि हे कसं करतात, ते कसं करतात, आम्हाला बामणाच्या पोरी पाहिजेत, आम्हाला पाटलाच्या पोरी नाचवायच्या आहेत. हे तुमची भाषा आहे, हे तुमचे धंदे आहेत. हे काळे धंदे बंद करण्यासाठी सरकार सक्षम नाहीये. गृह खातं निपचिप झोपलेलं आहे. गृह खात्याकडून आम्हाला काळीची ही अपेक्षा नाहीये. दुर्दैवाच्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, असे खूप सारे प्रसंग आहेत, पण त्याच्यावर आपण भाष्य करू शकत नाही, किंवा भाष्य करू शकतो पण काही कृती करू शकत नाही, की कारण की त्याला जी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे, की अशा पद्धतीचे विमर्श समाजामध्ये आल्यानंतर, अशा पद्धतीचे नरेटिव्ह समाजामध्ये आल्यानंतर ते सप्रमाण खोडून काढणाऱ्यांना पाठबळ राजकीय भेटलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त, याच्या विपरीत जर का आमचे गृहमंत्री या विमर्शांना खोडून काढणाऱ्या व्यक्तीला फासावर लटकवलं पाहिजे असं जर का मत मांडत असतील, तर खरोखर ह्या भाजपाचं आणि त्या भाजपाच्या समर्थकांचं, त्या संघाचं आपण काय करायचं? आपले खरे शत्रू कोण आहेत हा विचार आपल्याला पडला पाहिजे. चाटायची म्हणून किती चाटायची? मग मुसलमान काय वाईट आहेत हा प्रश्न मनात पडतो. तुम्हाला जर का सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे, तर मग मुसलमानच काय वाईट आहेत? बरं, भागवतांना तर त्यांनाही सोबत घेऊन चालायचं, मग हे राजकारणच कशासाठी आहे? आणि मग सत्ता तरी तुम्हाला कशाला पाहिजे? मग त्यांच्या सतत सत्ता द्या ना.
सत्तेच्या राजकारणासाठी प्रत्येक गोष्टीला कॉम्प्रोमाइज करून प्रत्येक गोष्टीला आणि स्वतःच्या अनुयायांना सांगायचं की मोदी हे तू मुमकिन आहे, मास्टर स्ट्रोक मास्टर स्ट्रोक. काहीतरी चुकलं की त्यांना पिन मारायची, ते नाचतात नागडे होऊन मास्टर स्ट्रोक मास्टर स्ट्रोक. त्या गोपी किशन चित्रपटातल्या त्या बारक्या पोरासारखं मेरे दो दो बाप मेरे दो दो बाप तसे तुम्हाला नाचायला शिकवले. तुम्ही चाबीचे माकड झालेले आहात. प्रश्न विचारणं आपल्या बापाला जमत नाहीये. विमर्श खोडून काढणं आपल्याला समजत नाहीये. कागद मागणं आपण विसरून गेलेलो आहे. दाखला दाखव, बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर, ही भाषा आपली नाहीये. 4 लोक बोलतात, आपणही त्याच्या मागे तसंच रिपीट करायचं आहे. कारण की लोकांचा रोष ओढवता कामा नये. सत्य असत्य मन केले ही मानिले नाही बहुमता. हे जगद्गुरु तुकोबार यांनी दिलेला संदेश, ही आज्ञा आहे. ही आज्ञा आपल्याला खोडून काढायची आहे. खोडून आपल्याला ज्ञानोबा तुकाराम म्हणायचं आहे. परत आपल्याला वारीला जायचं आहे. लाज वाटते मला अशा समाजाची. लाज वाटते, की जिथे तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही, जिथे भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुमची गळचेपी होते. लोकांना भुंकण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकांना तोंडातून मुतण्याचं, हागण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्या देशामध्ये. पण सत्य गोष्टींवर चांगले शब्द वापरून सप्रमाण तुम्ही एखाद्या गोष्टीचं खंडन करू शकत नाही. तिथं तुमच्या जीवाला धोका निर्माण होतो. तिथं तुमच्यावर केसेस टाकले जातात. तिथं तुमच्या चेहऱ्याला काळं फासलं जातं. तुमची धिंड काढली जाते. तुम्हाला नाक रगडून माफी मागायला लावतात आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पोस्ट करतात समाजामध्ये, समाज माध्यमांवर. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा समाज मेलेला आहे. आजच मेलेला आहे. तुम्ही फक्त डिक्लेअर व्हायचे बाकी आहात की तुम्ही मृत आहात. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.